स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका ठरली आहे. मालिकेतील सर्वच कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतोय. तर मुक्ता आणि सागरची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतीये. त्यांच्यातली केमिस्ट्री सगळ्यांनाच खूप आवडते. मात्र अशातच मालिकेतील मुक्ता म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान लवकरच मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेणार अशीही माहिती समोर येते. त्यामुळे आता मालिकेत लवकरच नवीन मुक्ताची एंट्री होणार आहे. तर तेजश्री सध्या अनेक सिनेमांमध्ये काम करते, त्यामुळे ती ही मालिका सोडते अशीही माहिती समोर आली आहे. नुकतीच याबाबत तेजश्रीने एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिने मुक्ताच्या लुक मधला एक फोटो शेअर केलाय. तर कॅप्शन मध्ये लिहिलंय की कधी कधी तुम्हाला बाहेर पडावं लागतं. तुमची किंमत जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा, कारण तुमच्यासाठी असं कोणीही करणार नाही. त्यासोबत #do not settle for any less you deserve, #you matter, #God always has a plan, #happy life असे हॅशटॅग सुद्धा तिने या पोस्टला दिलेत. त्यामुळे आता मालिकेत लवकरच नवीन मुक्ताची एंट्री होणार आहे. तर अभिनेत्री स्वरदा ठिगळे ही मुक्ताची मुख्य भूमिका साकारणार अशीही चर्चा रंगली. माझे मन तुझे झाले, स्वराज्य सौदामिनी, ताराराणी या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली स्वरदा मुक्ताच्या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर स्वरदा लवकरच प्रेमाची गोष्ट मालिकेच्या चित्रीकरणालाही सुरुवात करणार आहे. स्वरदाने 2013 साली माझे मन तुझे झाले या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर तिने सावित्री देवी कॉलेज आणि प्यार के पापड या हिंदी मालिकेतही काम केलंय. या 2 हिंदी मालिकांनंतर ती पुन्हा मराठी मालिका विश्वात झळकली. स्वराज्य सौदामिनी, ताराराणी या मालिकेत तिने ताराराणी ही मुख्य भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. तर गेल्याच वर्षी स्वरदा लग्न बंधनात अडकली. पण मुक्ता या भूमिकेतून तेजश्रीची एक्झिट होणार हे समजल्यावर चाहते मात्र नाराज झालेत. प्रेमाची गोष्ट मालिकेत नव्या मुक्ताला पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का, हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.